नमस्कार मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग त्यासोबत नवी मुंबई महानगरपालिका पेपर दोन्ही तुमचे पेपर जीएस जीके ज्याला सामान्य ज्ञान म्हणतो, टोटल प्रश्न घेणारे टीसीएस आयबीपीएस याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारते. ठीक आहे, चला तुमचा वेळ न घेता चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या, पैसे लागत नाहीत आणि या प्रकारचे सगळे व्हिडिओ तुम्हाला 100% परीक्षेला प्रश्न येतात. ओके, चला. भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली? आता सोपा प्रश्न वाटतो, पण सोपे अवघड या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. ठीक आहे, केव्हा लागू झाली भारतीय राज्यघटना? भारताला स्वातंत्र्य विचारलं नाही, भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालंय. प्रश्न काय विचारला तुम्हाला? भारतीय राज्यघटना ही केव्हा लागू करण्यात आली आहे? चला पटकन दिवशी सांगा. चला, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949. स्वीकारले नाही तर लागू करले 2 ऑक्टोबर 1950. कधी त्या ठिकाणी झालेल्या? तर बघा, 26 जानेवारी 1950 या दिवशी लागू झालेल्या आणि स्वीकारली म्हणलं तर 26 नोव्हेंबर 1949 ला आपण ते स्वीकारली. काय केली? स्वीकारली. आणि लागू झाली म्हणलं तर 26 जानेवारी 1950 ला ही लागू झालेली आहे. ओके, हा, 26 नोव्हेंबर 1950 रोजी आपण ती स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 ला आपण ती अंमलात आणली. पुढचा प्रश्न, आता हा महत्वाचा प्रश्न आहे. पंचशील तत्वे कोणत्या दोन देशादरम्यान अस्तित्वात आली? कुठले पंचशील तत्वे? भारत आणि अमेरिका, भारत पाकिस्तान, भारत चीन. तर भारत आणि चीन या दोन देशांमध्ये पंचशील तत्वे अस्तित्वात आली 1954 साली. कधी? 1954 साली. त्यावेळेस भारताचे तत्कालीन पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे त्यावेळेचे पंतप्रधान होते चाऊ एनलाई. त्या दोघांनी 1954 मध्ये हा पंचशील करार आहे तो अस्तित्वात आला. पुढचा, भारतीय रिझर्व्ह बँक कधी स्थापन झाली? आता भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली हा प्रश्न तुम्हाला अनेक वेळा विचारलेला, स्टार करून घ्या. सोपा आहे पण लक्षात ठेवा. कधी? 1935. आता कधी कधी तुम्हाला तारीख पण विचारतात, 1 एप्रिल तारीख ठेवा. 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआय ची स्थापना. रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय. ठीक आहे, ही आरबीआय ची स्थापना झालेली आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? हा सगळ्यात सोपा क्वेश्चन तुम्हाला वाटतो. ठीक आहे, तर कोण आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि एकमेव राष्ट्रपती होते ते जे 2 वेळा आपल्या पदावर राष्ट्रपती म्हणून राहिले. त्यानंतर G20 मध्ये भारताचा समावेश कधी झाला? आता G20 ची स्थापना जर पाहिली तुम्ही 1999 ची स्थापना. या G20 च्या स्थापनेपासून संस्थापक सदस्य भारत आहे. म्हणजे कधीपासून आहे? त्याच्या स्थापनेपासूनच भारत त्याचा सदस्य आहे G20 चा. मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात केव्हा झालेली आहे? केव्हा सुरुवात झालेली आहे मेक इन इंडियाची? 12, 14, 15, 16. तर 2014 या दिवशी नरेंद्र मोदी यांनी या मेक इन इंडियाची सुरुवात केलेली आहे किंवा घोषणा केली. तर 25 सप्टेंबर तारीख ठेवा. जर तारीख जर विचारली, 25 सप्टेंबर 2014 या दिवशी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. श्वेत क्रांती कोणाशी संदर्भात आहे? श्वेत क्रांती कशा संदर्भात आहे? तर श्वेत म्हणजे पांढरं, दुधा संदर्भात आहे. यालाच श्वेत किंवा धवल बही म्हणतात. धवल क्रांती सुद्धा म्हणतात, कधी कधी धवल क्रांती म्हणतात. ठीक आहे, नाही तर तुम्हाला काय म्हणते? श्वेत क्रांती. दोन्हीपैकी एक शब्द असेल. हा कशासाठी आहे? दुधा संदर्भामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न. हा, आणि ही कोणी श्वेत क्रांती भारतात आणि तर वर्गीस कुरियन यांनी भारतात दूध उत्पादनासाठी वाढवण्यासाठी ही क्रांती सुरू केली. आता कोणत्या राज्याला भारताची आयटी राजधानी म्हणतात? भारताची आयटी राजधानी कुठल्या राज्याला म्हणतात त्या ठिकाणी? तर कर्नाटक हे राज्य आहे. त्या कर्नाटक राज्याला भारताची आयटी राजधानी आणि कर्नाटकची राजधानी बेंगलोर जी आहे, बेंगलुरू म्हणतात, ते आपण बेंगलोर म्हणतात. तर हे भारताचं आयटी उद्योगाचं महत्वाचं केंद्र आहे. भारतीय संसद किती सभागृहाची असते? किती सभागृह आहे भारतीय संसदेमध्ये? 2 सभागृह आहे. कुठलं? एक म्हणजे तुमची लोकसभा, कनिष्ठ सभागृह, आणि राज्यसभा ते तुमचं वरिष्ठ सभागृह, असे 2 सभागृह आहेत. 2023 साली G20चं अध्यक्षपद कुठल्या देशाकडे होतं? कोणाकडे होतं? आपल्याकडे होतं. भारताकडे याचं अध्यक्षपद होतं.
प्रथमच G20च्या अध्यक्षपदाची जबाबदारी 2023 मध्ये भारताकडे आली होती. ओझोन स्तराचं संरक्षण किंवा ओझोन दिन कधी साजरा केला जातो? ओझोन दिन हा कधी साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे, हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला. काय? जागतिक ओझोन दिवस. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? कुठला दिवस? हिंदी दिवस. तर लक्षात ठेवा, 14 सप्टेंबर हा जो दिवस आहे, या 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली आणि तेव्हापासून हा 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा अनेक वेळा प्रश्न विचारला, कोणत्या देशाची नाईल नदी आहे? जगातील सर्वात लांब नदी जर म्हटलं, बघा, जगातील सर्वात लांब नदी कुठली आहे? तर नाईल नदी आहे. मग ही कुठल्या देशामध्ये आहे? तरी इजिप्त देशाची, इजिप्त देशातल्या, इजिप्त देशाची त्याला सुवर्ण रेखा म्हणतात नाईल नदीला. ठीक आहे, ओके. भारतीय हवामान विभाग अर्थात IMD ची स्थापना कधी झालेली आहे? कधी झालेली आहे? 1875, 1947, 1950 की 2001? कधी झाली? तर 1875 साली या IMD ची स्थापना झालेली आहे. ही संस्था काय करते? तर हवामानाचा अंदाज घेते. ईस्ट इंडिया कंपनीची भारतात कधी आली? कधी आली ईस्ट इंडिया भारतात? तर 1600 मध्ये. तर लक्षात, कधी कधी तारीख तुम्हाला विचारतात, तारीख लक्षात, 31 डिसेंबर ही जी तारीख आहे, 31 डिसेंबर 1600 मध्ये. ठीक आहे, एकदा चेक करून, 31 1 डिसेंबर. भारतात सर्वात लांब रेल्वे मार्ग कुठला आहे? स्टार करा. हा प्रश्न अनेक वेळा तुम्हाला विचारलाय सगळ्यांनी, TCS IBS दोघांनी पण हा प्रश्न तुम्हाला अनेक वेळा विचारून झालेला. सर्वात लांब रेल्वे मार्ग कुठला आहे? तर विवेक एक्सप्रेस हा सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे. किती आहे तो? 4286 किलोमीटरचा. आता विवेक एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर दिब्रुगड ते कन्याकुमारी, दिब्रुगड ते कन्याकुमारी भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ही रेल्वे मार्ग आहे, जिला विवेक एक्सप्रेस म्हणतात. मानव अधिकार दिन कधी असतो? तर 10 डिसेंबर. 10 डिसेंबर का हा मानवाधिकार दिन आहे. 10 डिसेंबर 1948 रोजी मानवाधिकाराची सार्वत्रिक घोषणा झाली आणि म्हणूनच हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. विश्व जल दिवस, जल, हवामान आणि वन, जल, वन, हवामान हा जो दिवस. आता जल हा जागतिक जल दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 मार्च हा जागतिक जल दिवस साजरा केला जातो. भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? राष्ट्रपती. भारताच्या तिन्ही थलसेना, नौसेना आणि वायुसेना या तिन्हीचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती असतो. युनिसेफचे मुख्यालय स्टार करा. हा प्रश्न अनेक वेळा विचार. युनिसेफचे मुख्यालय तुम्हाला विचारतील, त्यानंतर युनोचे मुख्यालय विचारतील, त्याच्यानंतर WTO चे मुख्यालय विचारतील, त्यानंतर WHO चे तुम्हाला मुख्यालय, हे सगळे लक्षात ठेवा, यावर तुम्हाला प्रश्न विचारता. तर युनेस्कोचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी. कुठे? न्यूयॉर्क, अमेरिकेमधलं. भारतीय संविधानाचे शिल्पकार सगळ्याला माहिती आहे, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे किंवा संविधानाचे शिल्पकार म्हणतात. सर्वात मोठं राज्य कुठलंय क्षेत्रफळाने? कुठलंय? तर राजस्थान हे सर्वात मोठं क्षेत्रफळाने राज्य आहे. कमेंट मध्ये उत्तर सांगा की भारताचा मग क्रमांक कितवा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने? लोकसंख्येमध्ये दुसरा, लोकसंख्येने पहिला कोणाचा आहे? UP चा लोकसंख्येने पहिला आहे, आपला दुसरा आहे, महाराष्ट्राचा दुसरा आहे. ठीक आहे, त्यासोबत मग क्षेत्रफळाने महाराष्ट्र क्रमांक कितवा आहे? भारतीय राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, हा राष्ट्रीय विज्ञान दिवस का केला जातो? तर 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता, म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी साजरा. आता नालंदा विद्यापीठ कुठं आहे? अनेक जण उत्तर प्रदेशला क्लिक करतात, अनेक जण बिहार. तर कुठे माहितीये का? बिहार या ठिकाणी लक्षात ठेवा. भारताचं सर्वात जुनं शिक्षणाचं केंद्र आहे. ऑपरेशन फ्लड काय? कशा संदर्भात ऑपरेशन फ्लड आहे? आपण जी धवल क्रांती बघितली, कुठली क्रांती? धवल क्रांती.
त्याला श्वेत क्रांती म्हणतात. हे दुधासंदर्भात. तसंच ऑपरेशन फ्लड कशा संदर्भात, तर दूध उत्पादन वाढवण्यासंदर्भात ऑपरेशन फ्लड आहे. काय, दूध उत्पादन जे ते वाढवण्यासंदर्भात हे ऑपरेशन फ्लड आहे. कोणत्या देशाचे चलन येन आहे, येन हे चलन आहे. आता कुठल्या देशाचं आहे, तर जपान या देशाचं हे येन चलन आहे. कुठला देश, जपान देश. कोणत्या राज्याला भारताची भाताची पाटी म्हणतात, तर छत्तीसगड या राज्याला भारताची काय म्हणतात, पाटी म्हणतात. छत्तीसगड लक्षात ठेवा. भारताची 2024 मधील लोकसभा निवडणूक कोणत्या क्रमांकाची होती, तर कितवी, तर या अगोदरची झाली होती ती 17 होती आणि 2024 मध्ये जी आता झाली ती 18वी लोकसभा निवडणूक होती. कितवी, 18वी लोकसभा निवडणूक होती. कोणता पर्वत श्रेणी हिमालयाचा भाग नाही म्हणते, लक्षात ठेवा. शिवालिका आहे, हिमाद्री आहे, हिमाचल आहे. अरवली हा जो पर्वत आहे हा अतिशय प्राचीन वली पर्वत आहे. तुम्हाला प्रश्न विचार, प्राचीन वली पर्वत खाली कुठला आहे, तर अरवली हा प्राचीन श्रेणीतील वली पर्वत आहे आणि तो हिमालयाचा भाग नाहीये. हा, भारताची 2024 लोकसभा निवडणूक किती होती, तर 18वी होती. कितवी, 18वी लोकसभा होती. ठीक. आता हे पहिलंच लेक्चर आहे. तुम्हाला एक साधारणतः 2-3 लेक्चर घेतो मी. आता याच्यातले तुम्ही जर पेपरला गेला 1 जुलैला तर तुम्हाला कळेल की साधारणतः एक 2-3 प्रश्न तर यातले एकदम आरामशीर येतील, काही काळजी करू नका. ठीक आहे. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, आतापर्यंत आलेले TCS आहे, सगळे क्वेश्चन दिलेत. ऍप डाउनलोड करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज नावाचा फोल्डर आहे, ते तिथं जाऊन सगळ्या तुम्ही चेक करू शकता. थांबतोय मी.